आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील गायपाड मळा परिसरात काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकरी प्रभाकर तुकाराम राऊत यांचं मोठे नुकसान झालं आहे। 2.5 एकर क्षेत्रातील केळीचे पीक वादळी पावसामुळे कोसळून जमीनदोस्त झाले। या पिकासाठी तब्बल 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं। पीक हातचे गेल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि घर खर्चाचा प्रश्न निर्माण झाला। विशेष म्हणजे घटनेनंतर अद्याप कोणतेही शासकीय अधिकारी किंवा प्रशासनाने पंचनामा करण्यासाठी भेट दिलेली नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याची मागणी परिसरातून होत आहे। कृषी अधिकारी यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे। माझं नाव सागर दत्तात्रय राऊत, राहणार मांडवगण फराटा, तालुका शिरूर। रात्री अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि आमची 2 ते 2.5 एकर केळीची बाग जागेवर उपळून खाली पडली आणि भरपूर असं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। सर्वांना अधिकाऱ्यांना काल कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, सकाळी फोन कोण उचलत नाहीये। आम्हाला नुकसान भरपाईसाठी काहीतरी सरकारने। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।